या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय चाललंय दोन्ही ठाकरेंमध्ये सांगतायत श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी। श्रेयस, पहिला प्रश्न, उद्या ही बैठक होणार आहे किंवा दोघे भेटणार आहेत, दोघे भाऊ। त्या 70 जागा ज्याची चर्चा चालू आहे की राज ठाकरे 70 उर्वरित जागा शिवसेना, या चर्चेत कितपत खरं वास्तव आहे आणि शिवतीर्थावरून काय सिग्नल मिळतात? टक्केवारीच आता उरलेत, कारण खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर कोणीही नेता म्हणजे संजय राऊत यांनी पण या बैठकीनंतर किंवा आत्ताच नांदगावकर आणि सरदेसाई बाहेर आले त्यांनी पण या बैठकीनंतर कुठलंही वक्तव्य केलं नाही आहे। जे काय वक्तव्य करतील ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतील असं त्यांचं म्हणणं आहे। ह्याचाच अर्थ उद्या जर काही पत्रकार परिषद मोठी झाली, भव्य झाली, त्यामध्ये संपूर्ण सीट शेअरिंग जे काही दोन पक्षाचं असेल ते उद्याच डिक्लेअर होईल। एकंदर पाहिलं गेलं तर 70 जागा जर मनसेला देण्यात आलं तर उर्वरित जागा ह्या शिवसेना ठाकरे गटाला असतील। मात्र ह्याच्या अगोदर सुद्धा जर राष्ट्रवादीसोबत जी बैठक झाली त्यांचा जो काही सीट शेअरिंग असेल तो शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातून नेला जाईल। म्हणजे इकडे कुठे ना कुठे ठाकरे बंधू आपापल्या सीट शेअरिंग मध्ये क्लिअर होताना दिसत आहेत प्रश्न सर, आणि त्याच कारणाने कुठे ना कुठे संजय राऊतांचं इकडे येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अर्थात श्रेयस, आपण या घडामोडींकडे लक्ष ठेवूच आणि आपल्यासोबत या बाबतीत बोलण्याकरता संजय सावंत आपलं महानगरचे संपादक सोबत आहेत। संजय सावंतजी, इथे कसं गणित असेल? दोघांनाही ही महत्त्वाची निवडणूक आहे। राज ठाकरे जर का 60-70 वरती समाधानी झाले तर कदाचित संदेश वेगळा जाईल। तुमचं काय आकलन आहे? एक गोष्ट आहे प्रसन्न, की या सगळ्याच्यामध्ये काँग्रेस या ठाकरेंची जी काही युती होणार आहे त्यामध्ये आता नसेल असं एक पिक्चर क्लिअर झालेलं आहे। कारण 2 दिवसापूर्वी चेन्नईतला मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस स्वबळावर लढेल। आता 2 ठाकरे बंधू मुंबई महापालिकेमध्ये 227 जागा आहेत आणि 2 ठाकरे बंधूंमध्ये जर जागा वाटप होणार असेल आणि ज्या पद्धतीने इनपुट येतात की 71 जागा जर राज ठाकरेंना मिळत असतील तर साधारण 157 जागा या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळू शकतील। मात्र या सगळ्यामध्ये जो तिसरा पक्ष आहे जो या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये येऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष। आणि त्यांची ताकद तशी म्हटली तर मुंबईमध्ये नगण्य असल्यामुळे त्यांना समजा 12 ते 17 जागा जरी दिल्या तरी पण ते त्याचा फायदा होऊ शकतो। आणि तिन्ही प्रादेशिक पक्ष एक समजून घेतलं पाहिजे, मुंबई महापालिकेची जी लढाई आहे त्यामध्ये कोणत्या पद्धतीमध्ये सीमेवरचा विषय नसेल किंवा राज्यावरती जे काही दरडोई कर्ज झालेले तो विषय नसेल, हा साधारण सिव्हिक स्टोरीज किंवा सिव्हिक कम्युनिटीचा हा विषय असतो। संजय, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे आता काय स्ट्रॅटेजी ठरवणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेलं विश्लेषण।